नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये। तर आजचा आपला मराठीचा टॉपिक आहे तो म्हणजे अलंकार। आणि अलंकार बघा आता काय। ओके, अलंकार म्हणजे दागिना, आभूषण किंवा आभरण। याहो सूर्यनारायणा, याहो लवकर सोन्याच्या पावलाने हे भुशवा घर। तर बघा व्याख्या काय अलंकाराची, ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अधिक प्रभावी होतो, अशा चित्तवेधक शब्दरचनेला काय म्हणायचं? अलंकार। ज्या ज्या गोष्टींनी भाषेचे सौंदर्य वाढविले जाते, ज्या ज्या गोष्टींनी भाषेचे सौंदर्य वाढविले जाते, असे गुणधर्म असणाऱ्या शब्दरचनांनी भाषेला शोभा येते, अशा गुणधर्मांना काय म्हणायचं? अलंकार। कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून, शब्द भारी भारी वापरतात कवी वगैरे, तसं सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात, त्यांना कोणती भाषा म्हणतात? अलंकारिक भाषा। भाषेतले अलंकार तिच्याशी एक रूप एक जीव झालेले असतात। भाषेतले अलंकार तिच्याशी कसं एक रूप एक जीव झालेले असतात। म्हणूनच प्राध्यापक रा. श्री जोग यांनी त्यांना काव्य विभ्रम म्हटले आहे। संस्कृत मध्ये व्याख्या कशी आहे? काव्य शोभाकारात अलंकारात प्रत्यक्षत्र। अलंकार हे कशाप्रमाणे आहेत? पद्याप्रमाणे गद्यातही आढळतात। भाषेतील शब्दांच्या किंवा अर्थाच्या स्वरूपातील, शब्दांच्या किंवा अर्थाच्या स्वरूपातील चमत्कार अलंकाराचा प्राण आहे। अलंकाराचा अशा चमत्कृती रचनेमुळे भाषेला जी शोभा येते ती मनाला आनंद देणारी, मन प्रफुल्ल करणारी अशी असते। बघा एखादा लेखक चांगल्या चांगल्या शब्दाच्या भर घातलेला आहे आणि कविता तयार केलेला आहे, कविता वाचताना वाटतं का नाही चांगल्या पद्धतीचं मन? ते बघा त्या जसं की आपली छावामध्ये मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें, तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है का नाही? शब्द भारी भारी वाटलं का नाही? अलंकारिक शब्द या अशा पद्धतीचं नवीन नवीन शब्दाचा ऍड करायचं, मग ते सुंदर पद्धतीनं असतं, ह्यालाच म्हटलं जातं काय? अलंकार। ओके, पुढे बघा चमत्कृती। शब्द चमत्कृती किंवा चमत्कृती कसं असते? यावरून अलंकाराचे किती प्रकार पडतात? दोन। अलंकाराचे दोन प्रकार कोणते? इथं एक शब्द अलंकार, दुसरा अर्थ अलंकार। शब्द अलंकार बघा, जे अलंकार शब्दावर त्यातील अक्षरे व स्वराहित व्यंजन समोर आधारलेले असतात, म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती ही वर्ण उच्चारापुरती किंवा विशिष्ट शब्द योजनेपुरती मर्यादित असते, त्यांना काय म्हणायचं? शब्द अलंकार। कशापुरती मर्यादित असते? शब्द योजनेपुरती। कशापुरती मर्यादित असते? शब्द योजनेपुरती मर्यादित असते, त्याला काय म्हणायचं? शब्द अलंकार। ओके, पुढे बघा आता शब्द अलंकार कसा आहे? शब्द अलंकार एक आहे अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा आहे श्लेष। ओके, अनुप्रास किंवा अलंकार बघा, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो। परत बघा अनुप्रास अलंकार कसा आहे? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, परत तसा शब्द येतो आणि नाद निर्माण होतो। या नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते त्याला काय म्हणायचं? अनुप्रास अलंकार। सतत तसा शब्द येणार बघा, जसं की पेटविले पाषाण पठारावरती शुभानी, गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संताची वाणी। आलं का तशा प्रकारचं? याला काय म्हणायचं? अनुप्रास अलंकार। गडद निळे जलद भरून झाले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले। बरोबर, ह्याला असं म्हणायचं अनुप्रास अलंकार म्हणायचं। रजत नील ताम्र नील स्थिर पाल जल पल सलील, हिरव्या तरी नावाचा कृष्ण मेळ खेळ। ओके, काटेकोर कायद्या पुढे कोणाचे काही चालत नाही। परत परत शब्द येतात का नाही रिपीट तशा पद्धतीचे, त्याला अनुप्रास म्हणायचं। डुमडुमत डमरू ये खनखनात शूल ये। ओके, शंख फुंकित ये रुद्रा, कोवळ्या गालावर कोवळी लुसलुस, कोवळ्या नागिनीचे कवळी
मुसमुस, बरोबर. तशा पद्धतीचे शब्द येतात का नाही रिपीट. ओके. स्वपर बळाबळ नेनुनी बालिश भाऊ बायकान बडबडला. मोठेपणाचा मार्ग मरण, बघा मोठेपणाचा मार्ग मरणाला मैदानातून जातो, मरणाच्या मैदानातून जातो. हे मंद मंद पद सुंदर कुद दंती चाले जसा मंद धुरंधरा यंदू दता. बरोबर. तुझ हृदयांगम सवे विहंगम भार सकाळी अळविती तरु तिरीचे तुझवरी वल्ली पल्लव चामर चाळविती. अशा पद्धतीचे म्हणजे परत परत तशा पद्धतीचा अर्थ निघत आहे का नाही, किंवा तशा प्रकारचा एक आपल्याला वाचताना आपण बोलताना का तशा पद्धतीचा एक भावना निर्माण होता येतात, समजत आहे तसं, तर त्याला काय म्हणायचं, अनुप्रास अलंकार. ओके. पुढे बघा अनुप्रासाच्या अलंकाराचे परत प्रकार आहेत. कोणकोणते आहेत, वृत्यानुप्रास, छकानुप्रास आणि लाटानुप्रास. वृत्यानुप्रास बघा, जेव्हा एका किंवा अनेक वर्णाची, जेव्हा काय एका किंवा अनेक वर्णाची अनेक वार आवृत्ती होते तेव्हा त्याला वृत्यानुप्रास म्हणतात. परत परत रिपीट होतं ते शब्द. ओके. बघा आता जसे कुरकट करीत पाहता तो उत्तर बाळा फार गडबडला सौपर बळाबळ नेळुनी बालिश भाऊ बायकात बडबडला. समजलं का. तशा प्रकार बघा, इथं गडबडला, इथं बडबडला, या अशा पद्धती. ह्याला काय म्हणायचं, वृत्यानुप्रास. पुढे बघा छेकानुप्रास काय, जेव्हा एक किंवा अनेक वर्णाची एक वारच आवृत्ती होते, एकदाच रिपीट होत नाही, एक वारच आवृत्ती होते तेव्हा त्याला काय म्हणायचं, छेकानुप्रास असे म्हणायचं. तो शर गरधर वसा पविसा रविसा स्मरारी साय कसा पार्थ भुजांतरी सिरला वल्मिकाजी नाय नाय कसा. एकच शब्द पण रिपीट होत नाही, पण ते तशा पद्धतीचा अर्थ निघणार आहे. त्याला काय म्हणायचं, छेकानुप्रास. लाटानुप्रास काय, जेव्हा एखादा शब्द त्याच अर्थाने पण वेगळ्या प्रकारे आवृत्त होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, लाटानुप्रास. कदा नेनो वटी शरदितुनी काडी शर कदा कदा दवनी जोडी वरी वरी ही सोडी तरी कदा. म्हणजे इथं शब्द बघा, इथं कदा वेगळा आहे, इथं कदा वेगळा आहे, इथं कदा वेगळा आहे, बरोबर, पण शब्द मात्र तोच आहे, त्याचा अर्थ वेगवेगळा होणार आहे. समज आलं का ही गोष्ट. ओके. यमक बघा, यमक तुम्हाला माहित आहे, यमक जुळणे, रायमिंग होणे. ओके. बघा, ज्यावेळी कोणत्याही एका वा अनेक काव्यचरणात विशिष्ट स्थानी आरंभी मध्ये अंती एखादा वर्ण किंवा वर्णसमूह मागील स्वरासह त्याच क्रमाने पण भिन्न, मागील स्वरासह त्याच क्रमाने येणारे पण भिन्न अर्थाने दोन वा त्याहून अधिक वेळा येतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, यमक. यमक तुम्हाला माहिती आहे, यमकाचा अर्थ कळतो तुम्हाला. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती पार्णव पियुषांची. बरोबर. त्याच्याबद्दल यमकासारखं होतं ना ते. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती पार्णव पियुषांचे. भवानी आमची आई, शिवाजी आमचा राणा, मराठी आमची बोली, गनिमी आमचा बाणा. यमक जुळल्यासारखं होतंय का नाही. अगोदर काय म्हणतो, इथं बघा, इथं राणा इथं बाणा, यमक जुळल्यासारखं. यस. पिकलेले मोठे कवंट खालती पडे आवाज धप मुग घुमतो चोहीकडे पाकरे गाती किरकिरती रानचे किडे तेतला असा एकांत मला आवडे. यमक जुळत आहे का. इथं बघा, चोहीकडे आवडे पडे किडे, यमक जुळल्यासारखं. ओके. पुढे बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. आहे का यमक जुळल्यासारखं. यस. सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो कलंक मातीचा जडो विश्व सर्वदा नावडो. ओके. अशा पद्धती. वनी खेळती बाळते बल्लवाचे तुरे खोवती मस्तकी पल्लवांची. बरोबर. हे यमक जुळल्यासारखे येते. यमकचा अर्थ करतो तुम्हाला. ओके. मने वासरा घात झाला असा रे, मने वासरा घात झाला असा रे तुझ्या माऊलीचेच खेळ सारे. बरोबर. अंगण बसे पंगत बसे चांदणी रात अंगणी हसे गातसी माळी भोवती नाचे देहाचं भान देहाला नसे, नाचे देहाचं भान देहाला नसे. अशी पाकरे येती अनेक स्मृती ठेवून जाती दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसाची नाती. बघा, जाती नाती यमक जुळला का नाही. यस. भेट तुझी माझे स्मरती अजून त्या दिसाची धुंद वादळाची होळी रात्र पावसाची. यमक जुळलेला आहे. ह्याला काय म्हणायचं मग, ह्याला म्हणायचं यमक. काय म्हणायचं याला, यमक. ओके. शब्द तशा पद्धतीचे असतात. यमक अलंकाराचे परत प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत बघा. एक आहे अद्य यमक, दुसरा आहे दाम यमक. बरोबर. अद्य यमक काय बघा, अगोदर आरंभी येणारे यमक
सूर समस्त इच्छा दृढ निश्चय सुरत मस्त असे वदले सवे. दाम काय, दाम म्हणजे काय, दावे दोरे. एका चरणाच्या शेवटी दोन अक्षरे दाव्याने बांधल्यामुळे पुढच्या चरणाच्या आरंभी येतात तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, दाम यमक. बघा, नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी जो पापाने उसळून कृपा सिंधू लहरी. नसे ठावा ब्रह्मा ना शिव अथवा श्रीपती हरी जो पापाने उसळून कृपा सिंधू लहरी. बरोबर, दोन अक्षर दाव्याने बांधल्यामुळे पुढच्या चरणाच्या आरंभ येतात त्याला काय म्हणायचं, दाम यमक. अंत्य मग काय, अंत्य मग आता अंत्य त्याच्या शब्दातच आहे काय, अंत्य आहे म्हणजे काय असणार आहे मग ते शेवटी असणार आहे, चरणाच्या शेवटी येणार आहे. मग कुरकुट काशी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला स्वपर बळाबळ नेलोनी बालिश भाऊ बायकात बडबडला. शेवटला जुडत आहे ते यमक त्याला म्हणायचं अंत्य यमक. पुष्प यमक काय, चरणात जेथे जेथे यती असतील तेथे तेथे यमक जुळल्यास त्याला काय म्हणतात, पुष्प यमक. जिथं जिथं जुळणार आहे, आता इथं बघा, इथं घडो झडो दडो रडो आहे, इथं पण पडो नावडो आडो जडो आहे. बरोबर, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो कलंक मातीचा झडो विषय सर्वता ना आवडो संत ग्रीका मळी दडो मुरडीता हटातो आडो वियोग घडता रडो पण भवचरित्री जडो. बघा, सगळीकडे यमक जुळल्यासारखं होत आहे का नाही, पण मध्ये पण होत आहे, इथं पण होत आहे आणि ह्या ठिकाणी पण होत आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, पुष्प यमक. दाम यमक काय, एका चरणाचा शेवट व दुसऱ्या चरणाचा आरंभ. एका चरणाचा काय शेवट आहे, दुसऱ्या चरणाचा काय आरंभ, या यमक साधले असेल तर त्याला काय म्हणायचं, दाम यमक. बघा, मान्य कसा न मला हो गोरा जरी हीन कुंभार. मान्य कसा न मला हो गोरा जरी हीन कुंभार भार जयाच्या प्रभूवर वंदे मला रोहिदास चांभार. समजले का, म्हणजे इथं अशा पद्धतीनं साधलं जाणार आहे. पुढे बघा, श्लेष. इथं बघा, इथं अर्थ समजून घ्या अगोदर. श्लेष अर्थ काय होते, मिळणे जुळणे भेटणे किंवा मिठी मारणे. त्याचा अर्थ काय होते अगोदर हे लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात एका शब्दाला एकाहून अधिक एकच शब्द वापरला जातो पण त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात त्याला म्हणायचं श्लेष. बरोबर, बघा, एकाहून अधिक अर्थ जडलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, श्लेष अलंकार. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. उदय म्हटलं तर का नाही त्याचा विकास होत जाणे. उदय म्हटलं तर का नाही, सकाळी आपण सूर्याला पण म्हणतो आपण, बरोबर, उदय झाला सूर्याचा, तशा पद्धतीनं उदय. रामभाऊ जवळ खूप माया आहे. मायाचा अर्थ होतोय प्रेम बी होतं, मायाचा अर्थ होतोय पैसा बी, भला मोठी संपत्ती बी आहे. दोन अर्थ निघत आहेत का नाही, त्याला म्हणायचं मग काय म्हणायचं त्याला, श्लेष अलंकार. काय म्हणायचं त्याला, श्लेष अलंकार. म्हणजे एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघू शकतात त्याला म्हणायचं श्लेष अलंकार. शंकरासी पूजले सुमनाने. सुमनाने म्हणजे कसं, सुमनाने म्हणजे तर फुलाने नसेल तर चांगल्या मनाने. दोन अर्थ होतात का नाही, तसं सुमन म्हणजे फुल रे, बरोबर, आणि सुमन म्हणजे चांगलं मन. दोन अर्थ होतात का नाही. शंकरासी पूजले सुमनाने, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, बरोबर, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, बरं शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी म्हणजे वरी व्हायला तयार नाही, म्हणजे नवरी व्हायला तयार नाही. दोन्हीचे अर्थ वेगवेगळे निघतात का नाही, शब्द मात्र तोच होत आहे. त्याला काय म्हणायचं, श्लेष अलंकार. मला एसटी लागते. लागते म्हणजे अशी लागते का येऊन, लागते तशी बी एक लागते, येऊन धडक मारल्यासारखं लागते. नसेल तर मी एसटी मध्ये बसून जायच्या म्हणून मला एसटी लागते. दोन अर्थ निघत आहेत का नाही, दोन अर्थ निघाले म्हणजे काय, श्लेष अलंकार. ओके, श्लेष शब्द श्लेष आणि अर्थश्लेष आहे. श्लेष कसं आहे तर एक आहे शब्दश्लेष आणि दुसरं काय अर्थश्लेष. शब्दश्लेष काय बघा, एखाद्या विशिष्ट शब्दाचेच दोन वा अधिक अर्थ होतात त्यामुळे त्यातील अर्थ सौंदर्य प्रकट होते. परंतु एखाद्या विशिष्ट शब्दाचे दोन वा अधिक अर्थ होतात, एका शब्दाचे दोन वा अधिक अर्थ होतात त्यामुळे त्यातील अर्थ सौंदर्य प्रकट होते. परंतु तो शब्द बदलला तर त्यातील श्लेष नाहीसा होतो, पर्यायाने अर्थ सौंदर्यही नाहीसे होते. म्हणजे काय, एखादा शब्द आला तर त्याचे दोन अर्थ निघतात, पण जर तो शब्दच बदलला तर त्याचा अर्थ दुसरा निघतो. मग समजलं का, साधं सोपं. पुढे बघा, श्लेष शब्द श्लेषाचे किती प्रकार आहेत, दोन. सबंग श्लेष बघा, एखाद्या शब्दातील श्लेष कळण्यासाठी त्यातील दोन भिन्न अर्थ समजून घेण्यासाठी जेव्हा एखादा शब्द भिन्न प्रकारे फोडून घ्यावा लागतो, बरोबर, तेव्हा त्याला कोणता श्लेष म्हणतात, सबंग श्लेष अलंकार. कीर्तनासे नर हो तुम्ही जागा. जागा 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 म्हणजे एक जागा, बरोबर, जागा म्हणजे रात्रभर जागा,
बरोबर का? झोपू नका, अशा पद्धतीचे अर्थ होतात का नाही, तर ते माहित असले पाहिजे. औषध न लगे मजला, न लगे मजला म्हणजे न लागे, लागत नाही मला असं येतो तर घेणार नाही. ओके, अशा पद्धतीनं श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, कुस्कुरू नका ही सुमने. सुमने म्हणजे फुलं बी कुस्करू नका होते, आणि दुसऱ्यांचे चांगले मन असतील तर त्याला आपण कुस्करू नका. कुस्करू नका ही सुमने, जरी वास नसे तिळ यास तरी तुम्हाला अर्पिले ही सुमने. बरोबर. पुढे बघा, अभंग. एखाद्या वाक्यात व काव्यचरणात एखाद्या शब्दाचा असा भंग न करताच. अभंगाचा अर्थ होतोय कधीही भंग न पावणारा, त्याच्यामध्ये कधी बी नाही का नाही फाटाफूट बनणार नाही का तुटातूट होणार नाही, सतत सातत्याने चालू असणार आहे, सलग. बरोबर, ते अभंग. एखाद्या वाक्यात वा काव्यचरणात एखाद्या शब्दाचा असा भंग न करताच 2 वा अधिक अर्थ होतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? अभंग श्लेष. अभंग, अभंगाचा अर्थ काय होते? भंग न पावणे, भंग न करता. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, म्हणजेच मित्राच्या उदयाने, मित्राला, मित्र म्हणजे सूर्य पण होतो आणि मित्र म्हणजे सखा पण होतो, आपला मित्र पण होतो. बघा, मित्राच्या उदयाने काय होतं? कोणाला आनंद होत नाही, म्हणजे सूर्य उगवला आनंद होतो का नाही आपल्याला? उजाडले. आणि जर आपला मित्र PSI झाला तरी सुद्धा आनंद होतो का नाही? नाही होत म्हणतात ते. बरोबर, होतं. मनात वरून तरी म्हणायचं होते बाबा, मनात तर खूप टेन्शन येतं, त्यानं कसं काय लागलंय, मी कसं काय लागलं नाही. बरोबर, हा जलस जलस. बरोबर, पण वरून म्हणायचं यस झालं, मनात अरे यार त्यानं कसं काय लागलं बरं, त्याच्यापेक्षा तर मी अभ्यास करत होतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही, सूर्याने सगळा. ही गाडी जावयाची आहे. कोणाची गाडी आहे? जावयाची. म्हणजे काय? एक, जावयाची म्हणजे ही गाडी जाणार आहे आता, एक अर्थ झाला. दुसरी, जावयाची म्हणजे मुलीच्या नवऱ्याची आहे. समजले का? 2 अर्थ निघतात का नाही? ही गाडी जावयाची आहे, एक, ती गाडी जाणार आहे आता. दुसरा अर्थ होतोय जावयाची आहे म्हणजे मुलीच्या नवऱ्याची आहे. समजलं 2 अर्थ. अभंग. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा, आबाळाला म्हणताय, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन देतोस म्हणजे एकतर जगण्याची शक्ती, मला आता जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणतो का नाही आपण, ते एक अधिकार. दुसरं, जीवन म्हणजे आपण पाणी म्हणतो, पाणी हेच जीवन आहे म्हणतो का नाही आपण, तशा पद्धतीनं. रामरावना दारू लागते. लागते म्हणजे त्याची गरज आहे, नसेल तर त्याला एखादी चटका बसतो, पिलं की असं करत बसतो का त्यानं, चटका बसतं. त्याचे 2 अर्थ निघतात. रामरावांना काय लागते? दारू लागते, म्हणजे त्याची गरज आहे, लागतेच. संध्याकाळचे 6 वाजले की ह्याचे हातपाय असं थरथर 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 कापा लागतात, ते लागतेच, ते लागते, झाला गरज झाली. आणि त्रास बी होतो, पिला की येणा जाणाऱ्या कुत्र्याला शिवाय देतं, येणा जाणाऱ्या माणसांना शिवाय देतं, तर लागते म्हणजे त्याला सहन बी होत नाही. समजलं, या 2 गोष्टी, रामरावांना दारू लागते. अर्थश्लेष काय? या श्लेष अलंकारात श्लेष हा विशिष्ट शब्दावर नव्हे तर त्यातील अर्थावर आधारित असतो. त्याचा अर्थ काय? शब्दावर नाही आहे, त्याचा अर्थ काय याच्यावर आधारित असतो. मूळ शब्द बदलून त्या अर्थाचा दुसरा शब्द वापरला तरी त्यातून 2 अर्थ निघतातच. मूळ शब्द बदलला बी तर त्यातून दुसरा अर्थ वापरला तरी त्याचा अर्थ काय होतोय? 2 अर्थ निघतात त्याच्या शब्दाचे. बघा पुढे, शामराव गणपतरावला म्हणतात आपण फार शहाणे आहात. शहाणे, बरोबर, शहाणे म्हणतो बस तू लई शहाणा आहेस. एक बघा, बस तू लई शहाणा आहेस म्हणलं का ते टोमणा मारलो आपण, तुलाच नाही कळतंय का. दुसरं, तो खूप शहाणा आहे बरं, त्यांना आपल्यावरती काही जबाबदारी घेणार नाही, काय नाही, तो आपलं नॉर्मल राहील. हे एक दुसरा. एक शहाणा म्हणजे टॅलेंटेड आहे, एक शहाणा म्हणजे टोमणा मारल्यासारखं, उपरोधिक बोलल्यासारखं, बस तू लई शहाणा आहेस. बरोबर, कळालं? हा, आपण फार शहाणे आहात. शहाणे, शहाणे म्हणजे काय होतं? बुद्धिमान, विधानक, हुशार. उपरोधिक, मूर्ख आहेस, महामूर्ख आहेस, गाढव आहेस, टोमणे मारल्यासारखं म्हणतो का आपण रागाला येऊन. तसं, तू मलिन कुटील निरस जडही पुनर्भवे पण वर्णही कचसाचा धरीला सिरेही नव स्वप्रकृती गुण त्याजीसी नाम कचसाचा. होतील नंदविलास जयास तो हा आहे धनंजयादी धर्म जाणतो हा रत्नाली तुझ विराज विना विहारी हा पाहिजे तरी वरी नल रूपधारी. बरोबर, याचे अर्थ वेगवेगळे निघणार आहेत. जसं की इथं बघा शहाणे, शहाणे 2 वेगवेगळे अर्थ निघणार तशा पद्धतीने. अर्थ अलंकार काय बघा, अर्थावर आधारित. अर्थ काय होणार आहे? अर्थावर आधारित अलंकार. अर्थ अलंकारामध्ये ते काव्य अंतर्गत अर्थामुळे काय होतं? सौंदर्य प्राप्त होतं. काव्यामधली शब्दाच्या अर्थामुळे शब्द चमत्कृती तयार होते, त्यामुळे काव्याला काय सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अर्थ अलंकार असे म्हणायचे. अलंकार वस्तूमधील काय दाखवतं? कार्य, कारण, भाव, विरोध, साम्य या अनेक विषयावर
अधिस्तृत्व असतात ते म्हणजे असतात जरा अवलंबून. अर्थ अलंकाराचे प्रकार कसे आहेत? साम्याधिष्ठित एक प्रकार आहे आणि कार्यकारण भावाधिष्ठित एक प्रकार आहे. ओके, साम्याधिष्ठित काय? उपमा. आपण एखाद्याची उपमा देतो, बरोबर. उपमा देणे, उत्प्रेक्षा, रूपक, अपनहुती, व्यतिरेक, अनन्वय, दृष्टांत, अर्थनंतरन्यास आणि भ्रांतिमान आणि स्वसंदेय. इथं काय कार्यकारण भावामध्ये असंगती, विभावना आणि विशेषोक्ती. अर्थ अलंकाराचे प्रकार बघा आता. साम्य एक आहे विरोधाधिष्ठित म्हणजेच काय? विरोधाभास होणार आहे. एक काय? अन्याधिष्ठित म्हणजे काय? अतिशोक्ती आहे. अतिशोक्ती म्हणजे भलं मोठं काहीतरी सांगणे, PSI SP लेवलच्या भाषा करणे, बरोबर. अशा पद्धतीने किंवा काय नाही एखाद्या गावामध्ये काय नाही अभ्यास फक्त MPSC चालू आहे, वागणं मात्र एका नाही की मी असं झालो तर मी असं करेन, मी तसं करेन, मी हे करेन, बरोबर. अशा पद्धतीने अतिशोक्ती. स्वभावोक्ती आहे, कुणाकुणा स्वभावच असतो. अनुक्ती, प्रयोक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्ती, चेतनागुणोक्ती आणि सार. बघा साम्याधिष्ठित अलंकार कसा आहे? साम्याधिष्ठित अलंकार सर्वच साम्याधिष्ठित अलंकाराचे किती अंग आहेत? 4. उपमेय. उपमेय बघा इथं समजून घ्या. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची ते, ज्याची तुलना करायची आहे. उपमान ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे. म्हणजेच एक उपमेय काय? ज्या व्यक्तीची तुलना एखाद्या व्यक्तीबरोबर करायची आहे, ज्या व्यक्तीची तुलना करायची आहे ते उपमेय, ज्याच्या सोबत तुलना करायची आहे ते उपमान. कळालं का मी काय बोललो? यास. पुढे बघा समान गुण. ज्या गुणावर तुलना करायची ते समान गुण. म्हणजे आता बघा आपण एकदा तुलना करतो, तुलना करताना काय म्हणतो बघा कृष्णकांत किती चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय, तुषार तू पण कर. तुलना केलं आपण. तुषार काय? तुषार हा उपमेय आहे आणि कृष्णकांत काय? ज्याच्यासोबत तुलना करत आहे. कशाचं तुलना करत आहे? समान गुण कोणते आहेत? अभ्यास कर. ही गोष्ट कळाली का? पुढे बघा साधर्म्यवाचक शब्द समान गुणधर्म ज्या शब्दाने व्यक्त होतो तो शब्द, ज्या म्हणजे तो हुशार आहे, ज्या शब्दाने तो हुशार आहे तर असा गुणधर्म. ओके, हा आंबा कशासारखा आहे? साखरेसारखा गोड आहे. उपमेय काय याच्यामध्ये? आंबा. कारण की त्याची तुलना करता ना आपण कोणासोबत? साखरेसोबत. उपमान आलं. समजलं? समान गुणधर्म काय? गोड. ही गोष्ट आली का तुम्हाला? काय म्हटलं? उपमेय काय? आंबा ज्याची तुलना करत आहे. तुलना कोणासोबत करत आहे? साखरेसोबत. तर ते काय असणार आहे? उपमान. समान गुणधर्म काय आहे त्याच्यामध्ये? गोड. गोड आहेत ते. आणि साधर्म्यवाचक शब्द काय आहेत? आंबा सारखा साखरेसारखा गोड आहे. गोड शब्द आहे, बरोबर. अशा पद्धतीनं अक्षयचे अक्षर, अक्षयचे अक्षर कशाप्रमाणे आहे? मोत्याप्रमाणे सुंदर आहे. उपमेय कोण आहे? अक्षयचे अक्षर, बरोबर. अक्षयचे अक्षर. उपमान कोण आहे? मोत्याप्रमाणे. समान गुणधर्म काय त्याच्यामध्ये? सुंदर. साधारण शब्द तोच आहे. साम्याधिष्ठित अर्थ अलंकाराचे प्रकार बघा आता. उपमा. उपमा अलंकार म्हणजे काय? अर्थ अलंकार. उपमा अर्थ अलंकार. दोन भिन्न वस्तूमधील सुंदर साधर्म्य म्हणजे काय? उपमा. दोन भिन्न वस्तूमधील काय? सुंदर साधर्म्य म्हणजे काय? उपमा. उपमा कशी आहे? सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस, तसे, जसे, जेवी, तेवी, सारख्या आपण म्हणतो ना, त्याच्यासारखा, ह्याच्यासारखा, त्याच्या जेवी, बरोबर, त्याच्यासारखे असं म्हणतो ना आपण. त्याच्या सम, त्याच्याप्रमाणे यासारखे साम्यवाचक शब्द येतात. उपमा हा अर्थ अलंकार साम्याधिष्ठित अलंकाराचा काय प्रकार आहे? काय? उपमा हा अर्थ अलंकार साम्याधिष्ठित अलंकाराचा प्राण आहे. ओके. मेघासम तू श्याम सावळा. कुणाशी करत आहे तुलना? मेघासम तू श्याम सावळा. उपमेयाचा अर्थ कळाला? एवढं वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. कोणतेही वाक्य बसू शकता. उपमेय कोण? ज्याची तुलना करायची आहे. उपमा काय? उपमान काय? ज्याच्या सोबत तुलना करायची आहे. आणि साधारण गुण म्हणजे समान गुण काय? त्याच्यामध्ये ज्याच्याबद्दल तुलना करताय, एखाद्या गोष्टीबद्दल. सुंदर अक्षर, बरोबर, सुंदर गुण, अभ्यास करणे, असं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणते शब्द होऊ शकता. आता पुढे बघा उपमा अलंकाराचे उपप्रकार काय आहेत? पूर्णपमा, लुप्तोपमा आणि मालोपमा. पूर्णपमा काय बघा? उपमा अलंकाराला आवश्यक चारही घटक जर रचनेत उपस्थित असतील तर, उपमा अलंकाराला आवश्यक चारही घटक जर रचनेत उपस्थित असतील तर ती काय असते? ती पूर्णपमा असते. डाळिंबियाचे बिय प्रति जैसे, फळी वेगळा रसू दिसे, ग्रंथीचे अक्षर पाहावी सुरसे, तेनीचे पाडे. बघा डाळिंबियाचे बिय प्रति जसे, फळी वेगळा रसू दिसे. इथं काय म्हटले? उपमा अलंकाराला आवश्यक चारही घटक काय आहेत त्याच्यामध्ये दिसत आहेत, त्याला काय म्हणायचं?
पूर्णपमा. पूर्णपमा म्हणजे काय? आपण साधं सोपं लक्ष ठेवा, पूर्ण सगळे दिसले पाहिजेत, पूर्णपमा. पुढे बघा, लुप्तपमा काय? लुप्त मध्येच तिथे लपलेला असल्यासारखं असणार आहे. उपमा अलंकाराला आवश्यक असलेल्या 4 घटकापैकी काही घटक रचनेत काय झालेले असतात? लुप्त झालेले असतात, म्हणजे लपलेले असतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं? लुप्तपमा. काय म्हणायचं? लुप्तपमा. वियू गमे सुभद्रा सुत गजयू थान जेवी बालहरी तुका म्हणे विंच वाची नागी तैसा दुर्जन सर्वांगी. लुप्त आहेत, पण कसं आहेत? विंचवांच्या नांगी सारखे येतात. लुप्त आहेत ना, विंच वेगळा भाग आहे, पण ते कसे येतात? ते तुका म्हणे विंचवांची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन कसा असतो? विंचवाच्या नांगी सारखा असतो, विंचवांच्या नांगी सारखा असतो. मालोपमा काय? जेव्हा उपमेय एक असते आणि त्याच्याशी साधर्म्य दाखवणारी उपमाने अनेक असतात, तेव्हा ते का असते? मालोपमा. उपमेय म्हणजे काय? एकच उपमेय आहे, एकाचीच तुलना करायची आहे, पण अनेकांशी. उपमान एक नाही, अनेक आहेत उपमान. ओके. जो धैर्य धरसा सहस्त्र करसा तेजे तमा दुरसा जो रत्न करसा गभीर शिरसा भूपा यसे हरसा. म्हणजे अनेक लोक उपमेयाची अनेक उपमानाशी तुलना करणे म्हणजे काय असणार आहे? मालोपमा. उत्प्रेक्षा का असणार आहे बघा आता. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय? कल्पना करणे. उत्प्रेक्षा म्हणजे काय? कल्पना करणे. कल्पना म्हणजे काय? अस्तित्वात आहे नाही पण डोक्यानं विचार करणे काहीतरी, असं राहू शकतं का? ज्या 2 वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तू उपमानच आहे. म्हणजे असं की ज्याची तुलना करत आहे आपण ती नसून ते ऍज इट इज तेच आहे. जसं की बघा इथं बघा, हा आंबा जणू काय साखर आहे. साखरेची तुलना करत नाही, आंब्याला साखर म्हणत आहे. गोष्ट आहे का बोललो मी? अगोदर तुलना करत असतं काय करायचं? आंबा हा साखरेसारखा लागत आहे, हा वेगळा अर्थ झाला. इथं काय म्हणताय? हा आंबा जणू काय साखर आहे. तुलना असं वाटतं की उपमेय आणि उपमान एकच आहे. कळलं आता? त्याला काय म्हणायचं? उत्प्रेक्षा. जेव्हा 2 भिन्न वस्तूंची तुलना करताना उपमेय हे जणू काही उपमानच आहे, बरोबर, अशी उत्प्रेक्षा केलेली असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? उत्प्रेक्षा अलंकार. जणू काय, वाटे, गमे, वारे, भासे हे शब्द काय आहेत? साधर्म्य वाचक शब्द आहेत. या अलंकारात काही वेळा समान गुण स्पष्टपणे सांगितलेला नसतो. तो का असतो? अध्याहात म्हणजे लुप्त, अध्याहात म्हणजे लपलेला असतो पण दिसत नाही. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. म्हणजे ती गुलाबी उषा आपण तुलना करत असतो, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराच्या प्रेमासारखी आहे, ही अर्थ वेगळा झाला. पण जणू तीच आहे असं त्याचा अर्थ होतो बा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. रत्नाचा जणू ताटवा झळकतो मोर पिसारा तुझा दहीवर पडले मौक्तिक वृष्टी जणू भुवर झाली सतेज डोळे चमचम करतो जणू रत्ने गोजिरी. म्हणजे काय माहितीये का? सतेज डोळे का नाही रत्नासारखे आहेत असं सांगत नाहीये, ते ऍज इट इज तसेच आहेत, तेच आहेत ते असं सांगत आहे, बरोबर. म्हणजेच काय माहितीये का? उपमेय आणि उपमान हे एकच आहेत असं जाहीर केलं जातं. त्याला काय म्हणायचं? उत्प्रेक्षा. खळखळ वाहत लगबग येती तटीनी गिरीवरुनी देवदर्शना जणू चालल्या भाविक त्या तरुणी. ओके, पुढे बघा. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खर खुरे बालकमला उडत भासे कल्पसुमाची माळ चिते अतरुणी येती अवनीवरती ग्रह गोलाची ही एकमते. एका वाक्यात लक्षात ठेवा, उपमेय आणि उपमान हे ऍज इट इज एकच आहे. म्हणजे उपमेय हेच उपमान आहे अथवा उपमान हेच उपमेय आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला माहिती कळते तेव्हा त्याला म्हणायचं उत्प्रेक्षा. काय म्हणायचं? उत्प्रेक्षा. ओके. उत्प्रेक्षाचे परत प्रकार इथं हे काय? स्वरूप उत्प्रेक्षा एखाद्या पदार्थाचे अथवा क्रियेचे वर्णन करताना जो दुसरा पदार्थ आहे किंवा दुसरी क्रिया असावी अशी कल्पना केलेली असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्वरूप उत्प्रेक्षा अलंकार. यालाच वस्तुप्रेक्षा असे म्हणतात. असे बोलूनी नळे रजविला अंगुळी माझी हंस बसविला गमे चंपक कुसुमा बघा, अंगुळी माझी हंस बसविला म्हणजे काय? मुलाला लहान लेकराला हंस सारखंच बसविलं असा त्याचा अर्थ होणार. गमे चंपक कुसुमोगहार झेला पाठवया युतीस सिद्ध केला. हेतुपरीक्षा का असणार आहे? या अलंकारात वास्तवाचे वर्णन केलेले असेलच, परंतु वास्तवाचं वर्णन केलेलं आहे परंतु त्याचं कारण कल्पना रम्य पद्धतीने सांगितलेले जाते. जसं की हे कळकीचे जीर्ण मोडके दार करकर करकर वाजे फार हे दुःखाने कणुनी कधी कथी लोकांना हे दुःखाने कणुनी कथी लोकांना
दारिद्र्य आपुले बाळा. समज आले का? म्हणजे काय, इथं या अलंकार वास्तवाचं वर्णन आहे, परंतु त्याचं कारण कसं आहे, कल्पना रम्यासारखं. म्हणजे परिस्थिती तशी आहे, पण कारण कसं आहे त्याचं, कल्पना तयार केल्यासारखं. फलोत्प्रेक्षा काय, एखाद्या क्रियेचे वर्णन करताना त्या क्रियेपासून कोणती तरी कविता, प्रतिभा निर्मिती, फळ मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे, काहीतरी फायदा होणार आहे, किंवा ते मिळावे म्हणून ती क्रिया घडत आहे असे वर्णिले असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, फलोत्प्रेक्षा. आपण म्हणतो ना, फळ, तू फल की चिंता मत कर, तू कर्म करता जा, अशा पद्धतीनं फलोत्प्रेक्षा अलंकार. तेव्हा धर्म खवळला सोडी अत्युग्रवान तो याते, भेदून मही तरी सिरे छाया पाताळ सिंधू तो याते. बरोबर, अशा पद्धतीने याला काय म्हणायचं, फल उत्प्रेक्षा. ओके, रूपक अलंकार काय, ठीक आहे. ओके, आपण हे उद्या करूता. परत आता इथपर्यंत होता, खूप मोठा आहे त्याचा, त्यासाठी उद्या करूता. तोपर्यंत धन्यवाद.